नंबर काम आहे. बोलताय तसं करू आपण. इथनं उतरू खालती खालनं गलटी मारू. मला वाटतं मेहता पण आपण वडा वडा थोडं राहिलं गे. या जरा वर एक जोर हा बस बस उचला की जरा उचला. हा बस बस हा सोडा नाही इथनं सोडा इथनं उचलून घ्या ते ठेवा ना. मागे नको आता पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा ठीक आहे परत जाऊ दे. 1 2 3 1 2 3 1 2 3. मी महाबळेश्वर ट्रेकरचा सदस्य आहे. माझं नाव सौरव साळेकर, क्षेत्र महाबळेश्वरला राहतो. इथं स्टेशनपासून साधारणतः 500 ते 700 फुटावर खाली 2 बॉड्या होत्या, 2 मृतदेह होते. आणि एक मृतदेह बाजूला पहिला रेस्क्यू केला तेव्हा मी खाली पोहोचलो आणि दुसरा जेव्हा काढला तेव्हा तो असा पलटी होता, म्हणजे तोंड खालच्या बाजूला होता. मध्ये झाडं वगैरे जास्त आहेत त्याच्यामुळे त्याला काढायला थोडा प्रॉब्लेम होता, कारण ते ओव्हर अँगल होतं, असं सपाटीवर होतं, उभं राहायला चान्स नव्हता. ते बॉडी वगैरे पॅक करून 4-5 जण धरायला होती. थोडंसं स्टेशन वगैरे व्यवस्थित बांधलेलं होतं, त्याच्यामुळे रिकवर करायला थोडंसं. साधारणतः किती खोल दरीमधलं ही दुर्घटना आहे? गाडी किती अजून खाली असेल? त्या टप्प्यापासून साधारणतः अजून 400 ते 500 फूट खाली असेल. म्हणजे टोटल इथून जर स्टेशनपासून खाली बघितलं तर 800 ते 2000 फूट खाली खोली आहे ह्याची. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा. आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत.